आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही. निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात आणि मला वाटतंय की कुठल्याही एका योजनेचा दुसऱ्या कुठल्याही योजनेच्या एकंदर निधीवर काही परिणाम होत नसतो. काही लाडक्या बहिणींना जे हप्ते दिले जात आहेत, खरं तर ज्या महिलांना हप्ते दिले जातात त्या महिलांचे हात कुठेतरी सरकार त्यांच्यातून कुठेतरी श्रम किंवा काम त्यांना संधी देणार आहे का फक्त हप्तेच देत राहणार आहेत त्यांच्या हातांना? ही एक योजना आहे आणि त्या योजनेमधनं आर्थिकरित्या महिलांना सक्षम करण्याची, दुर्गम भागातील असतील, गरजू भागातील असतील त्या महिलांना सक्षम करण्याची भूमिका आहे. आम्ही विभाग म्हणून आता पुढच्या कालावधीमध्ये महिलांना आर्थिक साक्षरता त्यांच्यामध्ये आणणं म्हणजे फायनान्शियली त्यांना लिटरसी, त्यांना लिटरेट करणं या दृष्टिकोनातून आम्ही काही उपक्रम हाती घेणार आहोत. आणि साधारणपणे जर आपण बघितलं की या ज्या महिला आहेत लाभार्थी या आपापल्या पद्धतीनं सेव्हिंग असेल किंवा छोटमोठे उद्योग सुरू करणं अशा अनेक केस स्टडीज आमच्या सुद्धा समोर आलेल्या आहेत. आम्ही फायनान्शियल लिटरसी आणण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये काम हे निश्चितपणाने करणार. आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत. आज महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3,000 त्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. ताई, आज खरं तर महिला दिन आहे आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? नाही, एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल. त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत. योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत. जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत. सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत. आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत. पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत. नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो. जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये. याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे सगळ्यांना माहिती आहे की 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त जे लाडक्या बहिणीचे जे हप्ते होते, फेब्रुवारीचा हप्ता असेल किंवा मार्चचा हप्ता असेल, तो वाटप जो आहे तो चालू झालेला आहे. आदिती मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बरोबर पार्श्वभूमी म्हणजे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जे आहेत पैसे दिलेले आहेत. कालपासून पैसे वाटप चालू झाले. तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, मला प्रूफ सहित मी दाखवलं की काल पहिला टप्पा आला, आता आज दुसरा टप्पा आला. आज पण माझ्याकडे प्रूफ आहे, आज पण पैसे आलेले आहेत महिलांच्या खात्यात. नक्की किती वाजल्यापासून पैसे चालू झाले, किती आले, काय आले सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी तो ओरिजिनल SMS दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला कळायला हवं की आज दुसरा टप्पा जो आहे तो चालू झालेला आहे. आज बऱ्याच मुलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. तुम्हाला पण आले आहेत का नक्की चेक करा, तुमच्या मोबाईलमध्ये SMS चेक करा जेणेकरून तुम्हाला कळेल. आणि लवकरात लवकर कमेंट करा व्हिडिओ खाली तुम्हाला किती पैसे आले आणि कधी आले आज. ठीक आहे, आज बऱ्याच मुलांना आज पैसे मिळाले. तर तुम्हाला मी पुढे आता एक SMS दाखवेल बघा.
बघा इथे 1500 रुपये आले आहेत 8/2/2025. किती वाजता 13:12 म्हणजे 1:12 पैसे, म्हणजे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 1 वाजल्यापासून पैसे चालू झाले होते. आज दिनांक आहे बघा 8 मार्च, फेब्रुवारीचा हप्ता जो आहे लाडकी बहीण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, हा जो हप्ता आहे तो आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पण लक्ष ठेवायचं तुमच्या फोन SMS वर, कारण दुपारी कधी पैसे, सकाळी दुपारी कधी पैसे खात्यात पडून जातात. तर तुम्हाला बघायचं आहे, कारण की खूप आता बघा हा जो आहे तो फेब्रुवारीचा हप्ता आहे. ठीक आहे, आता मार्चचा हप्ता कधी येणार, सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मार्चचा हप्ता कधी येणार. ठीक आहे, तर तो मार्चचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात पडणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्यात ते मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कुठे स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये कळणार आहेत. जसं की तुम्हाला पैसे नसतील आले किंवा फेब्रुवारीचा हप्ता नसेल आला तर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. बघा आता हा जो SMS मी पाहिला हा होता आजच्या दिवसाचा. ठीक आहे, 8 मार्चला. आता आज जागतिक महिला दिन असल्यामुळे बऱ्याच महिन्याच्या खात्यात पैसे आले असतील. तुमच्या पण खात्यात पैसे आलेत का कमेंटमध्ये सांगा, कारण सकाळी पैसे नाही आले, आत्ता दुपारी 1 वाजल्यापासून तर पैसे आले तर असं कळतं ह्याच्या मेसेजवरनं. ठीक आहे, तिथं प्रॉपर दिलेलं आहे बघा. आणि मला कमेंट्स पण आल्यात की आज 1500 रुपये आले अमरावती. ठीक आहे, ह्या कमेंट्स पण आलेल्या आहेत. तुम्ही पण अशाच कमेंट्स करा मला, जेणेकरून कळेल आपल्याला कुठल्या जिल्ह्यात पैसे आले आणि किती पैसे आले. तुम्ही पण अशाच कमेंट करा की तुम्हाला किती पैसे आले, तुमचा जिल्हा कोणता. ठीक आहे, हे कमेंट तुम्हाला करायचे आहे, जेणेकरून बाकीच्या महिलांना पण कळून जाईल. ठीक आहे, बाकीचे जे महिला वर्ग आहे त्यांना पण कमेंट्सवरनं कळणार आहे की पैसे येतात की नाही. कारण कधी कधी काय होतं SMS नाही येत. ठीक आहे, तर बऱ्याच महिन्याला काय होतं SMS येत नाही. मला कमेंट होतं की मॅम SMS नाही आले पण पैसे आलेत वगैरे, असं काही कधी कधी होऊ शकतं. कधी कधी SMS नाही येत. तर ते कसं बघायचं, तर पहिली गोष्ट तुम्हाला SMS चेक करायचा आहे. SMS चेक करून झाला की तुम्हाला सपोज तुम्हाला SMS नाही झाला 2-3 दिवस बघा, तर तुम्ही बँकचं स्टेटमेंट चेक करू शकता. जसं की प्रत्येक बँकेचं एक ॲप आलेलं आहे माहिती सगळ्यांना. ॲपवर पण तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही बँकेत जाऊन पण चेक करू शकता. आता उद्या तर सुट्टी आहे, तुम्ही सोमवारी बँकेत जा. ज्यांना SMS नाही आल्या, उद्यापर्यंत ज्यांना पैसे येणार नाही त्याने बँकेत जाऊ शकता सोमवारी. आणि सोमवारी बँकेत जाऊन तुम्ही विचारू शकता की आमचे पैसे आलेत का नाही चेक करायचे. ते बँक कर्मचारी तुमचं व्यवस्थित सगळं चेक करतात, तुम्हाला सांगतील तुमचे पैसे आलेत का नाही, आणि आले असेल किती पैसे आले ते पण तुम्हाला सांगून देतील. ठीक आहे, तर अशा तऱ्हेने तुम्हाला चेक करायचं आहे की पैसे आलेले आहेत की नाही. तर तुम्हाला पैसे नसतील तर काय करायचं आहे ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. आता काही गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला चेक करायचं, जसं की आधार लिंक असणं वगैरे. आता बघा, ज्यांना जानेवारीपर्यंत हप्ते आलेले आहेत त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण ऑलरेडी आधार लिंक आहे. पण ज्यांना आतापर्यंत 1 पण रुपया आला नसेल त्यांना मात्र हे चेक करणं गरजेचं आहे. आता ते चेक कसं करायचं ते पण सांगते मी, बघत राहा. आधार लिंक आपण ऑनलाईन पण चेक करू शकतो, सगळ्यांना माहिती आहे. त्यांची एक वेबसाईट पण आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन चेक करू शकता. त्यांना विचारू शकता की आमचं आधार लिंक आहे का नाही चेक करायचं. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. तुम्हाला बघा पैसे तर चालू आहेत. सध्या तरी फेब्रुवारीचा हप्ता वाटप होतोय. मार्च महिन्याचे पैसे कधी येतील हा प्रश्न आता सगळ्या महिलांना उपस्थित झालेला आहे. कारण आदित्य मॅडम म्हटलं होतं की फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे जे तुम्हाला महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मिळतील. पण सध्या तरी आपल्याला बघायला मिळते की फक्त 1500 रुपये म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता येतो. आता मार्चच्या हप्त्याचं काय, त्याच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. जेव्हा मार्चचे पैसे येतील तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. धन्यवाद.